वीकेंड असो किंवा साधा वीकडे, गाडी स्टार्ट केली की शहर वेगळेच वाटायला लागतं. प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक आणि प्रत्येक वळण एक नवीन गोष्ट सांगत असते. तर चला, आज पुन्हा एकदा नागपूरचे रस्ते शोधूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग आपण सुरू करतोय दुपारच्या वेळेला. आज आपण जात आहे परडी, कारण मृणालीला स्लीपर घ्यायचे आहे. शंकरनगरच्या दिशेने येताना समोरच आदिवासी गोवारी उड्डाणपूल दिसतोय. हा पूल दिसला की समजायचा आपण बर्डीला पोहोचलो आहोत. इथून 0 मैल अगदी जवळच आहे आणि नागपूर रेल्वे स्टेशन सुद्धा फक्त काही मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. रस्त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला थांबायचं आहे. कार पार्किंगसाठी आपण जागा शोधतो आहे. मृणाली वॉक इन शू या शॉपमध्ये गेली आहे. आता आपण मोंजे चौक मार्गाने घरी निघालो आहे. मोंजे चौकात नेहमीप्रमाणे हेवी ट्रॅफिक आहे. इथनं सरळ गेलं की आपल्याला यशवंत स्टेडियम लागतं. लेफ्ट साईडला मोबाईल मार्केट लागतं आणि फुल मार्केट पण लेफ्ट साईडलाच आहे. सिग्नल सुटला आणि आपण राईटच्या दिशेने वळण घेतली. पुन्हा उड्डाणपूल क्रॉस झाला. हा आहे झाशी राणी स्क्वेअर. तुम्ही सरळ बघू शकता, झाशी राणी यांचा पुतळा इथे लावलेला आहे. या चौकातनी आपण लेफ्ट केल्यावर विमानतळ लागतं. सरळ गेलं की अंबाझरी आणि राईट गेलं की इंदोरा स्क्वेअर वगैरे आहे. नागपूरच्या प्रत्येक स्क्वेअरमध्ये जिथे तिथे कॅमेरे लागलेले आहेत. आणि हो, आपण जिथे थांबले त्याच्या जस्ट लेफ्ट साईडला नैवेद्यम हॉटेल पण आहे. हे खूप जुनं हॉटेल आहे. जवळपास 1.5 मिनिटं वेट केल्यानंतर आपला सिग्नल सुटला आणि आपण घराच्या दिशेने परत निघालो. परत येताना जोडिया दिसला, म्हणून म्हटलं चला थोडी विंडो शॉपिंग करून घेऊ. पण कलेक्शन काही खास वाटलं नाही, त्यामुळे काहीच घेतलं नाही. घेतली ती फक्त मिरर सेल्फी. जोडीतनं बाहेर पडलो आणि पार्किंगच्या दिशेने निघालो. आपली गाडी इथे पार्क केलेली आहे. जवळपास 1 तास आम्ही झोडिओमध्ये घालवला. त्यानंतर आम्हाला फार भूक लागली. डिसाईड केलं की रस्त्यांनी जाताना काहीतरी खायचं. आपण दीक्षाभूमीच्या मार्गाने लक्ष्मीनगरला जातो आहे. लक्ष्मीनगर, श्रद्धानंद पेठ ते माटे चौक इथले रस्ते फारच छान आहे. दीक्षाभूमीच्या चारही बाजूचे रस्ते हिरवे झाडांनी भरलेले आहेत. इथनं जाताना सावली मिळतं. मला हे रस्ते फार आवडतात. 4 व्हीलरचा एकच त्रास आहे, पार्किंग सहसा मिळत नाही. आपण पार्किंग शोधत आहे. शेवटी पार्किंग मिळाली आणि आपण गाडी लावून वडापाव खायला निघालो. हा आहे बॅक बेंचर वडापाव. लक्ष्मीनगरमध्ये आहे. जवळ चाय सुट्टा बार आहे. चाय सुट्टा बार म्हणजे नुसती चायच मिळते, सुट्टा नाही. वडापाव खाऊन पोटाला समाधान झालं आहे. जाता जाता एक काम राहिलेलं आहे, ते पण पूर्ण करून घेऊया. आत्ता आपण आलो आहे VNIT रोडवर. दोन्ही बाजूंना छोटे छोटे स्टॉल दिसतात. याला IT पार्क असं पण म्हणतात. इथे 1-2 IT कंपनीज पण आहे.
पर्सिस्टंट, SMS, नाईस. शेवटचं एक काम म्हणजे गाडीची PUC एक्सपायर झाली आहे, ती आपल्याला रिन्यू करून घ्यायची आहे. तर आपण सुभाषनगरच्या स्क्वेअरजवळ PUC स्टॉलजवळ थांबलेला आहे. दादांनी गाडीची बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आणि गाडी चेक करून घेतली. 5 मिनिटात PUC रेडी. PUCची सॉफ्ट आणि हार्ड कॉपी दोन्ही आम्ही घेतल्या. सगळे कामं निपटले आणि आपण आता शेवटी घरी निघणार. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट शो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.